नमस्कार मंडळी, सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। गौरीस चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। दसरा म्हटलं की स्वीट डिश ही आलीच। आता बाजारात जायची गरज नाही, आपण घरातल्या घरात अशी स्वीट डिश, अशी मिठाई आपण घरातच अगदी झटपट अशी मिठाई आपण बनवू शकतो। आणि आता मार्केटमध्ये जायची यासाठी गरज नाही। ही गुलाबी रंगाची ही मिठाई कशी बनवायची, अगदी झटपट होणारी आणि कोणत्याही सणासाठी तुम्ही ही बनवू शकता। यासाठी फक्त 3च पदार्थ आपल्याला लागणार आहेत। इथे ओलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे, हे मिक्सरमधनं बारीक करून घेतले। त्यामध्ये पाऊण वाटी आपण साखर त्यामध्ये मिक्स केली। हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं। अर्धी वाटी दूध हे आपण त्यामध्ये मिक्स केलं। हे दूध नेहमीचंच तापवून कोमट केलेलं दूध आहे। यामध्ये साखर, दूध आणि खोबरं असं तिन्हीचं मिश्रण हे व्यवस्थित एकत्र करायचे। दुसऱ्या बाजूला 3-4 बेलदोडे, बदाम, काजू हे सगळं एका बाजूला डिशमध्ये काढून ठेवलं। बेलदोडे किंवा बेलदोड्याची पूड तसंच काजू, बदाम हे त्यामध्ये थोडे मिक्स केले। आता काही वेळाने हे गॅसवरती छान शिजवून त्यानंतर ते घट्ट झालेलं आहे, आपण इथे बघू शकतो। यामध्ये दूध थोडंसं 1 चमचा आणि त्यामध्ये गुलाबी रंग हा एकत्र करून त्यामध्ये घातला। हे व्यवस्थित मिश्रण पुन्हा थोडंसं बारीक गॅसवरती घट्ट करायचं आहे, कारण दूध थोडंसं त्यामध्ये घातल्यामुळे ते थोडंसं पातळ होतं। या भांड्यात आपल्याला ही मिठाई करायची आहे, त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये घालायचं, ज्यामुळे वड्या छान पडतील अशा भांड्यामध्ये आपण हे मिश्रण एकत्र ठेवायचे। आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। इथे आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित दाबून एकसारखं केलं। त्यावरती ड्रायफ्रूट्स आपण हे घातले अशा पद्धतीने। यानंतर ते गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या काढायच्या आहेत, वड्या कापायच्या आहेत। या अशा पद्धतीने खूप सुंदर रंग आलेला आहे याचा, आपण बघू शकतो। अगदी मार्केटमधल्या मिठाईसारखं इथे आपण या वड्या अशा पद्धतीने इथे काढून घेतोय। हे गार झाल्यानंतरच या वड्या करायच्या आहेत। हा चांदीचा बर्फ इथे आपण त्याच्यावरती या मिठाईच्या वड्यांवरती आपण अशा पद्धतीने लावला। अतिशय सुंदर या वड्या दिसतायत, तुम्ही बघू शकता। या अशा पद्धतीच्या वड्या या तुम्ही कोणत्याही सणाला नक्की करून बघा। आणि उद्या दसरा आहे, तेव्हा दसऱ्याच्या मुहूर्तावरती नक्की करा। धन्यवाद।